नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी आलेलो आहे विक्रोळी पूर्व इकडे महाराष्ट्र महोत्सव कव्हर करण्यासाठी। शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर। टायमिंग असणार आहे सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तुम्हाला कुठे यायचं आहे तर कन्नमवार नगर 2 ला विकास हायस्कूल जवळ तिकडे हा महाराष्ट्र महोत्सव चालू आहे। शिवसेना आयोजित महाराष्ट्र महोत्सव आहे। आमदार सुनील राऊत साहेब यांनी भरवलेला आहे। तर नक्कीच तुम्ही या महोत्सवाला भेट द्या आणि आतमध्ये जाणार आहोत, बघणार आहोत आपल्याला काय काय बघायला मिळतं। आपलं नवीन YouTube चॅनल चालू झालेलं आहे बोल बाबा पॉडकास्ट चॅनल। तुमच्या मनातील किंवा काय प्रेरणादायी गोष्टी तुम्हालाही माझ्यासोबत अख्ख्या महाराष्ट्राला सांगायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलवर येऊ शकतात। व्हिडिओच्या खाली मी गुगल फॉर्म देणार आहे, तर नक्कीच तो गुगल फॉर्म भरा आणि लवकरात लवकर आपली भेट आपल्या बोल बाबा या पॉडकास्ट चॅनलवर होईल। डिस्प्लेवर तुम्हाला चॅनल दिसेलच। जसं तुम्ही या चॅनलला प्रेम दिलात तसंच त्याही चॅनलला तुम्ही प्रेम द्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मी आहे ना विक्रोळी पूर्वला उभा आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात बाजूलाच आहे ना इकडे विक्रोळी पोलीस स्टेशन आहे। बरोबर त्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही ते आलात ना तर इकडे आपण पाहू शकतो महोत्सव, महाराष्ट्राचा संस्कृती आणि परंपरेचा महाराष्ट्र महोत्सव चालू आहे। शिवसेना आयोजित आणि आयोजक आहे आमदार सुनील राऊत साहेब। तर इकडे आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात। शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर। टायमिंग असणार आहे सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं। तर मित्रांनो, आता मी आहे ना आतमध्ये आलेलो आहे। समोरच आपल्याला आहे ना विकास हायस्कूल इंग्रजी प्राथमिक शाळा दिसते आहे। ही शाळा आहे आणि त्याच्याबरोबर समोरच आहे ना इकडे आपण बघू शकतो शिवसेना आयोजित महाराष्ट्र महोत्सव 2025 भरलेला आहे। शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्टेशन पासून आहे ना शेअर रिक्षा येते, 10 रुपये घेते। तुम्हाला विकास हायस्कूल इंग्रजी शाळा म्हणून सांगायचं आहे तुम्हाला। महाराष्ट्र महोत्सव जिथे भरलाय तर 10 रुपये घेते प्रत्येक सीट। तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। सरळ आपण आलो तर समोरच आपल्याला साईबाबांची खूप सुंदर अशी इकडे मूर्ती बघायला मिळते आहे। चलचित्रामध्ये तुम्ही बघू शकता हातामध्ये डमरू आणि अशी सुंदर अशी साईबाबांची इकडे आपल्याला मूर्ती बघायला मिळते आहे। तसंच आपण या साईडला जर इथे आलो तर आपल्याला इकडे श्री गणेश मंदिर बघायला मिळतं। इकडे बघू शकता खूप सुंदर अशी गणेश मंदिराची प्रतिकृती आहे। आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे। समोर बघू शकतो आपल्याला लालबागचा राजा बघायला मिळतो आहे। तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि पहिला स्टॉल आहे ना आपल्याला इथे खेळण्याचा बघायला मिळतोय। सगळ्या प्रकारचे आहे ना आपल्याला इथे खेळणी वगैरे अशी दुर्बीण तुम्ही ते बघू शकता। लहान मुलांसाठी सेल लागलेला आहे 100 रुपयाला। तुम्ही ते बघू शकता। तसे छोटे मला बाईक्स बघायला मिळते, डोरेमॉन वगैरे आहेत असे छोटे। चार्जिंग वाली फॅन कशी आहे? 100। ओके, काही घ्या 100 रुपयाला आहे। इकडे अशी छोटीशी तुम्हाला वही पण बघायला मिळेल। तसंच तुम्हाला इकडे असे डॉल्स वगैरे बघायला मिळतील लहान मुलांचे। कोणतीही वस्तू घ्या, सेल लागलेला आहे 100 रुपयाला। तर याच्यामधलं काही आवडलं तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता। पण आहे ना पुढच्या स्टॉलला आलेलो आहे। इकडे आपल्याला अशा बांगड्या वगैरे बघायला मिळतात आहेत। काय किंमत आहे? 200 रुपये। आणि हा हिरव्या 100 रुपये 2 डझन। ओके, 100 रुपयाला 2 डझन हिरव्या आहेत। ते खूप सुंदर अशा आपल्याला 150 ला 2। ओके, 150 ला 2। आणि छोट्या कशा द्या? 100 रुपयाला आहे। ओके, असं तुम्हाला इकडे खूप सुंदर अशा बांगड्या वगैरे डिझाईन मध्ये बघायला मिळतात आहे। त्याच्यामधल्या कोणत्याही तुम्हाला बांगड्या वगैरे आवडल्या तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता। आणि इकडे आपल्याला हेअर एक्सेसरीज बघायला मिळतात। सगळ्या प्रकारच्या ना हेअर एक्सेसरीज वगैरे आहेत असे। इकडे झुमके वगैरे ते बघू शकतो, झुमके वगैरे लागले आहेत। कसे ते झुमके? ओके, कोणतेही घ्या 100 रुपयाला आहेत। बो वगैरे आहेत इकडे लागलेले। हे कसे आहेत? 40 वाले आहेत ना। क्लिप 40 रुपयाला आहे। कोणतेही घ्या 40 रुपये असे घ्यायचे असेल। हेअर बँड वगैरे आहेत लहान मुलींसाठी। तर काही घ्यायचं असेल हेअर एक्सेसरीज वगैरे तर त्याचाही स्टॉल त्यांच्याकडे ते अवेलेबल आहे। आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे। इकडे आपल्याला राहुल कोकम बघायला मिळत आहे। आणि इकडे आपण बघू शकता आवळा, मँगो आणि कोकम तुम्ही 20 रुपयाला घेऊ शकतात। आणि काही कसे मोठे द्या? 150 ला। गुलाब आहे, जिरा मसाला आहे,
120 ला आहे सगळे. ओके. आणि कसे आहेत कोकम सरबत वगैरे 120 ला. ओके. काही घ्या 120 रुपयाला आहे. तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असेल तर ओके. नॅचरल आंबा पोळी पण आहे. कशी आहे ही? 90 ला. बरं. तर असे काही घ्यायचे असेल तर नक्की तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. ओके. हे 20 रुपयाला तुम्हाला इकडे आवळा सरबत, मँगो आणि कोकम बघायला. थँक्यू. आपण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इकडे आपल्याला खाजा वगैरे बघायला मिळतोय, कडक लाडू वगैरे. दादा कसे ते 50 ला. 50 रुपयाला आहेत. कडक लाडू आहेत, शेंगदाण्याचे आहेत. तर इकडे आपल्याला ना खोबरावडी आहे, तुम्ही बघू शकता. खोबरावडी तुम्हाला इथे बघायला मिळते आहे. काजू वगैरे आहेत. तर असे तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही आनंद भुवन या दादांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता. आपण आहे ना श्रेयस लोणचे यांच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इथे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे लोणचे बघायला मिळते. तुम्ही बघू शकतात करवंद लोणचे, आंबा लोणचे, मिरची लोणचे आहे, मिक्स लोणचं आहे, लिंबूचं लोणचं आहे. तर तिकडे पण लिंबू मिरची मिक्स आहे. तर ते लिंबू गोड लोणचे आहे, लसूण लोणचे आहे, आंबोशीचं गोड लोणचं आहे. सगळ्या प्रकारचे इकडे लोणचे तुम्हाला इथे बघायला मिळते. तर असे तुम्हाला लोणची वगैरे काय घ्यायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे उषा वैरी मसाले. दादा कसे आहे मसाले? स्पेशल मसाला आहे, मालवणी भाजका मसाला आहे, मच्छी मसाला आहे, फ्राय आणि करीसाठी आहे, चिकन मसाला आहे, मटन मसाला, चिकन मसाला आहे. ओके. त्यानंतर काठी मसाला आहे, कांदा लसूण, हळदी हळद आहे, आहे, मालवणी गरम मसाला, संधी गरम मसाला आहे, काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, कश्मीरी आहे, त्यानंतर तेजा मिरची पावडर आहे, कणकवली जाणीवलीतून आपल्याला मसाले आहेत, आपले होममेड आहेत. चालेल. तर असे काही तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता. ओके. कार्ड आहे दादाचं. तुम्हाला काही इन्क्वायरी असेल, तुम्हाला काही इन्क्वायरी असतील, मसाले पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि होम डिलिव्हरी फ्री आहे वर्षाचे 12 महिने. थँक्यू. पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. आपल्याला ना सगळ्या प्रकारचे पीठ बघायला मिळणार. आंबोळी पीठ आहे, इथे आपण बघू शकतो. मालवणी वडी पीठ आहे, सावण पीठ आहे, तसं इथे मसाला पीठ वगैरे आहे. आणि इथे मेथी वगैरे आहे. तुम्हाला इथे तांदूळ बघायला मिळते, तांदळ पीठ आहे, असे तर्फे पोळी वगैरे आहे. तर असे तुम्हाला काही व्हिजिट करू शकता. कोकण आदिती फूड्स म्हणून आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतच असेल डिस्प्लेवरती. नक्कीच तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आपण पुढे आलो तर इथे आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या प्रकारचे लोणचे बघायला मिळतात. कसे लोणचे? 100 रुपये पाव आहे. कोणताही लोणचे घ्या तुम्ही, 100 रुपये पाव आहे. कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घडला. पण आहे पुढे आलेलो आहे. इथे आपल्याला जवळा पाव वगैरे बघायला मिळतो आहे. तुम्ही ते बघू शकता. सगळ्या प्रकारचे जवळा पाव वगैरे आहे. वजरी पाव आहे, बकरा किमा पाव आहे, चिकन किमा पाव आहे, चिकन कलेजी पाव वगैरे आपल्याला ते बघायला मिळत आहे. गरमागरम आहे सगळं. पण आहे ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ना 10 रुपये सेल धमाका बघायला मिळतो आहे. इकडे तुम्ही आहे ना काही घेऊ शकता. इकडे असे पेन पेन्सिल वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. अशी गन वगैरे पाहिजे तर 100 रुपयाला आहे. बाकीचे तुम्ही इकडे बघू शकता, चावीचे वगैरे, रिमोट चावी. तसं तुम्हाला इकडे बाकीचे किचन्स वगैरे इकडे असे बघायला मिळतील. टॉम अँड जेरीचे किचन वगैरे 10 रुपयाला. पेन तुम्ही ते घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे स्टेशनरीचं तुम्हाला इकडे प्रोडक्ट बघायला मिळतील. असे काही तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही बघू शकता 10 रुपयाला आहे. आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इथे आपल्याला ना होम अप्लायन्सचा स्टॉल बघायला मिळतो. इथे तुम्ही क्लिनिंग टॉवेल बघू शकता. तसंच इकडे तुम्हाला जर बारीचे जे डोअर्स असतात, म्हणजे बारीला जे खिडक्या वगैरे साफ करण्यासाठी, तर ती आहे. इथे इलेक्ट्रिक तुम्ही असं लायटर बघू शकता. नॉर्मल लायटर आहे. तसंच आपल्याला इकडे वॉशिंग मशीन मध्ये टाकण्यासाठी असे बॉल्स बघायला मिळतील. तसं तुम्हाला मसाजचे वगैरे काय पाहिजे असेल तर मसाजसाठी बघायला मिळेल. तसं इथे पुढे आला तर तुम्हाला इकडे असे अनेक कापूरदाणी वगैरे आहेत, लॅम्प आहेत, इलेक्ट्रिक शॉकवाले लॅम्प, ज्यांच्या घरामध्ये मच्छर वगैरे जास्त असते तर त्यासाठी हॉट बॅग वगैरे आपल्याला इथे बघायला मिळते. तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. मालवण कट्टा हॉटेल आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आणि यांच्याकडे ना वजरी पाव वगैरे, कलेजी पाव आहे, तुम्ही ते बघू शकता. 30 रुपयाला सगळ्या प्रकारचे.
जवळा पाव वगैरे आहे. तसंच तुम्ही ते पुढे आलात ना तर इकडे आपल्याला खिमा पाव, चिकन लॉलीपॉप वगैरे इथे बघायला मिळतील. तुम्ही इकडला अशी डिश बघायला मिळतील खूप सुंदर अशी, आणि सेटिंग अरेंजमेंट पण आहे. फ्रेश तुम्हाला फ्राय करून बघायला मिळतं. तुम्ही ते बघू शकतात. मालवण कट्टा आणि बसण्याची सुविधा पण त्यांच्याकडे आहे ना. पुढे आलेलं हॉटेल सिंधुदुर्ग वरती आलेलो आहे आणि चिकन किमा, सुके कलेजी वगैरे बघायला मिळेल. सुकं चिकन आहे, कोलंबी मसाला आहे, कोलंबी फ्राय वगैरे आहे, कोलंबी बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी तुम्हाला बघायला मिळेल, कोंबडी वडी आहे, मच्छी कढी आहे, मटन मसाला आहे. हे 200, 250, 200, 230. सुरमई थाळी वगैरे तुम्ही 350, मटन थाळी वगैरे बघू शकतात. तिकडे आपलं कोळंबी थाळी आणि इकडे चिकन थाळी बघायला मिळते. तर असे काय तुम्हाला डिश खायचे असेल नक्कीच तुम्ही यांच्या हॉटेलला व्हिजिट करू शकता. हॉटेल सिंधुदुर्ग आणि बसण्याची सुविधा पण आहे. तर नक्कीच तुम्ही सेटिंग अरेंजमेंट पण आहे. तसंच आपण इथे पुढे आलो ना तर इथे आपल्याला आहे ना व्हेज बर्गर, मसाला पापड वगैरे बघायला मिळतोय. कसा मसाला पापड? 50 रुपयाला मसाला पापड आहे. तसंच इकडे आपल्याला व्हेज बर्गर वगैरे बघायला मिळतात आहे. तसंच इकडे पुढे आपण आलो ना इथे आपल्याला चिकन फ्राय बघायला मिळतात आहे. कसं आहे चिकन फ्राय? 50 रुपये एक पीस, एक प्लेट 50 रुपयाला. ओके. काय लॉलीपॉप? लॉलीपॉप आहे. ओके लॉलीपॉप आहे. हे काय? चिकन फ्राय. ओके चिकन फ्राय, लॉलीपॉप वगैरे, लेग पीस पण आहे त्यांच्याकडे. तर असे काय तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता. पण पुढच्या हॉटेलवरती आलेलो आहे. करपे यांचे कोकण मेजवानी मालवणी जेवणाचे माहेरघर इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि यांच्याकडे आपण इथे बघू शकतो गावणे, आंबोळी आणि वडे आहेत. गावणे 20 रुपयाला, आंबोळी 25 ला आणि वडे 5 ना तुम्हाला 70 रुपयाला इथे बघायला मिळाले. गरमागरम ताई इकडे करतात आहेत. तसंच तुम्ही इकडे बघाल तर इकडे अजून तयारी होते, पण तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट पण आहे. आतमध्ये तुम्ही बसू शकतात. तसंच तुम्हाला यांच्याकडे ना चिकन किमा पाव, चिकन कलेजी पाव, जवळा पाव वगैरे बघायला मिळणार आहे. व्हेज पनीर किमा पाव पण आहे. व्हेज असतील तर त्यांच्यासाठी पण त्यांनी इकडे अवेलेबल करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही इकडे खूप सुंदर असं त्याने मॅनेजमेंट केलेलं आहे. तर सेटिंग अरेंजमेंट पण आहे. तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता. पण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे. इकडे आपल्याला दादा काय आहे? मंचुरियन पीठ, व्हेज मंचुरियन मसाला आहे. हा चिकन मंचुरियन मसाला, चिकन मंचुरियन मसाला. बरं आणि काय प्राइस आहे याची? याचे पाय 110 ला एक आहे, 200 ला 2 आहेत. 200 ला 2 आहेत. ओके. आणि हे कोकोनट बिस्किट आहे, कोकोनटले आपले. बरं कसे आहेत? हे 60 ला एक पॅकेट आहे, 100 ला 2. कुठले पण 2 घ्या. हे गहू आणि गुळापासून बनवलेले आहेत. बरं हे गावाचे आहेत. गावाचे आहेत. ओके. तर असे काय तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असेल तर नक्कीच या मित्राच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पुढे आलेलं आहे सावंतवाडीच्या खेळणीवरती बघा, चॉपिंग बोर्ड बघा, मसाल्याचे डबे बघा, चपातीचे डबे बघा. ओके. तर इकडे आपल्याला असे कंगवे वगैरे पण बघायला मिळतात. लहान मुलांची खेळणी वगैरे आहे. हे आपल्याकडे शीसमचे चॉपिंग बोर्ड आहेत. हा कसे ते? 500, 700, 800. ओके. नंतर लहान मुलांची खेळणी आहेत. हे नीमचे कंगवे आहेत, लाटण्यात शीसमचे, चमचे आहेत सागाचे. हे पोलपाट आहेत आपल्याकडे शीसमच्या लाकडाचे. ओके. हे भातुकलीची खेळणी आहे. भातुकलीची प्लॅटफॉर्म विळी, कोबरी पिठाची खवली वगैरे आहे. ही टेबल विळी पण आहे. टेबल वेळ कशी आहे ही? ती 3000 रुपयाला आहे, सागाच्या लाकडाची आहे. बरं. हे पाठीमध्ये जो फोन आहे ना तो चालू आहे. बरं. आणि हे कसे आहेत? हे 500 रुपयाला आहे, 900 रुपयाला. 500 आणि 900 रुपयाला आहे. ओके. मसाल्याचे डबे आहेत, मसाल्याचे डबे आहेत. पिगी बँक आहेत. बरं. तर असे लाकडी तुम्हाला खेळणी घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही काकाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. भातुकली वगैरे सगळं काही मिळणार आहे. थँक्यू. पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे वात्रट म्हणून. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला टी शर्ट प्रिंट बघायला मिळणार आहे. मराठी भाषेचे मजेदार तुम्हाला टी शर्ट इथे बघायला मिळणार आहे. लहान मुलांची तुम्हाला आपल्याला इथे साईज बघायला मिळते. आता काय साईज पासून सुरुवात आहे? 20 पासून डबल एक्सेल पर्यंत. बरं. आणि काय किंमत असेल यांची? 350 रुपये. ओके. आणि काय कस्टमाइज असेल तर? कस्टमाइजचे 500 रुपये. 500 रुपये 2 दिवसांनी मिळणार. ओके. आणि तुमच्याकडे जे आहे ते 5 मिनिटात तिथे आपल्याला करून मिळेल. बरं. तर तुम्ही इकडे बघू शकता तसं लहान मुलांसाठी. ओके. कोकणातले आहेत ते, कोकणातले आहेत. मराठी पाहिजे असेल तर तुम्ही ते मराठी बघू शकतात. बघतोच त्या काय तोंडाच्या वगैरे. तसं कोकणातले तुम्हाला पाहिजे असेल तर माझं कोकण जगात भारी वगैरे आहे. लहान मुलांसाठी पाहिजे तर काल ओढायचे नाही, लाडोबा वगैरे तुम्हाला असे प्रिंट बघायला मिळतील. असे अनेक प्रिंट्स आहेत. तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला व्हिजिट करू शकता. थँक्यू. इकडे लहान मुलांसाठी आहे ना बालनगरी पण बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे गेम्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं तुम्हाला इकडे आकाश पाळणा, ड्रॅगन तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तसंच तुम्हाला टोरा टोरा वगैरे बघायला मिळेल. सगळ्या प्रकारचे गेम्स वगैरे आहे. बालनगरी आहे. तर नक्की तुमच्या लहान मुलांना घेऊन या महोत्सवाला भेट द्या.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.